नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्यातील मूककर्ण बधिरांच्या विविध हक्क व मागण्यांसाठी बेळगाव सुवर्णसौध समोर आज मंगळवारी शिट्टीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने प्रशासनासह जनतेचे लक्ष वेधून घेतले. मूक बधिरांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, मोफत बस प्रवासची सोय करावी, सांकेतिक भाषा लिपीतून शिक्षण देण्याची व्यवस्था करावी यासारख्या मागण्यांसाठी राज्य मूकबधिर कल्याण संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धात भाग घेण्यासाठी मूकबधिरांसाठी क्रीडा अनुदान सुरू करण्यात यावे, मूकबधिरांच्या विवाहासाठी अनुदान द्यावे, वृद्धाश्रमाची सोय करावी अशा मागण्याही निवेदनात नमूद करण्यात आले. गेल्या वर्षभरात कर्नाटक राज्यभरात नशेखोरांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे तरुण मुलं नशेच्या आहारी जात आहेत. तसेच या नशेखोर तरुणांची गुंडगिरी वाढली असल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत. दरम्यान अशाच काही राडा, मारामारी घटना शाळा महाविद्यालयीन परिसरात पाहायला मिळत आहेत. नशेखोर तरुणांची प्रचंड दहशत वाढत असून याला आळा घालण्याचं काम राज्य सरकार गृह खात्याचं आहे. मात्र याकडे सरकारचं लक्ष नसून राज्यातील विद्यार्थी भरकटत चाललेत. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष देऊन यावर आळा घालावा अशी मागणी ट्रेड अँड कॉमर्स भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 1924 साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अधिवेशनच्या शताब्दी वर्षानिमित्त बेळगावमध्ये भव्य 3 दिवसीय परिषद होणार असल्याची माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली. आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सीपीएड मैदानाला भेट देऊन या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. बेळगावमधील प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना एकत्रित करणं गरजेचं आहे. या परिषदेत 150 आजी माजी खासदार, 40 काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. प्रमुख कार्यक्रमांमध्ये 26 डिसेंबर रोजी कार्यकारी समितीची बैठक, त्यानंतर 27 डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांची परिषद समाविष्ट आहे. बेळगावचे सीपीएड मैदान हे या ऐतिहासिक संमेलनाचं प्राथमिक ठिकाण म्हणून काम करेल. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे महत्त्व वाढेल. बेळगावमध्ये 1924 साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा शताब्दी सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सध्या शहरात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौकात डेकोरेटिव्ह लाइटिंग करण्यात आले आहेत. त्यामध्ये शहरातील राणी चन्नम्मा सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल, श्रीकृष्णदेवराय सर्कल, किल्ला तलाव सर्कल आणि शहापूर बसवेश्वर सर्कल या चौकासह शहरातील एकूण 30हून अधिक चौकांची इलेक्ट्रिक लाइटिंगद्वारे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि संभाजी महाराज चौकाला जाणून बुजून वगळण्यात आलंय का, असा प्रश्न महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी उपस्थित केलाय. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विजापूर, धारवाड, बागलकोट, चिकोडी या जिल्ह्यांमध्ये चर्मकार, भोवी, ढोर समाज मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या समाजातील मुलामुलींना सरकारी नोकरी, त्याचबरोबर कोणत्याही योजनेमध्ये आम्हाला सामावून घेतलं जात नाही. कित्येक वर्ष झाले आमचा समाज पाठीमागे पडलाय. आज आम्ही 3 समाज एकत्र येऊन हे आंदोलन छेडलं आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार वारंवार आमच्या समाजावर अन्याय करत आहेत. आम्हाला शिक्षणात किंवा नोकरीमध्येही जागा मिळत नाही. त्यासाठी आम्हाला आरक्षण मिळावं, आमच्या समाजासाठी सरकारने काहीतरी करावं, याच मागणीसाठी अखिल कर्नाटक चर्मकार महासभा संघातर्फे आज सुवर्ण विधानसौध परिसरासमोर आंदोलन करण्यात आले. मुलांना खेळातून शिकता यावं यासाठी ट्रेन, फॅन्टसी पार्क यासह सर्व प्रकारच्या सुविधांचा समावेश असलेला बेळगाव बालभवनच्या कामास आज मंगळवारी प्रारंभ झाला. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मंत्री हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून शहराच्या मध्यभागी आदर्श बालभवन उभे राहत आहे. त्यासाठी राज्य बालभवन सोसायटीकडून 20 कोटींचं अनुदान मंजूर झालंय. सामाजिक वनीकरणामध्ये कार्यरत वन अधिकारी, कर्मचारी व वनमजुरांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या अशी मागणी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली. सामाजिक वनीकरण विभागामध्ये काम करणाऱ्या वनमजुरांचे आर्थिक शोषण आहे. मासिक पगारसोबत इतर प्रलंबित समस्या तात्काळ सोडवाव्या अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. याप्रसंगी विभागीय वनसंरक्षक उपस्थित होते.
बेळगाव टिळकवाडी पहिले रेल्वे गेट नजीक गेल्या 10 वर्षांपूर्वी नागरिकांच्या मर्जीविरोधात तसेच त्यांच्या सामाजिक हक्कांवर गदा आणणारे निरुपयोगी बॅरिकेड्स बसवण्यात आले. या बॅरिकेड्समुळे सार्वजनिक रस्ता अडवण्यात आला. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना याचा नाहक त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागतोय. रस्ते हे जनतेसाठी निर्माण केले जातात, मात्र येथील रस्ता बंद करून जनतेची पिळवणूक आणि प्रशासनाचा मनमानी कारभार प्रखरपणे दिसून येतो. अपघात होत असतील तर येथे ट्रॅफिक पोलीस नेमा, गतिरोधक बसवा, अन्यथा ट्रॅफिक सिग्नल बसवा, मात्र नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा. येथील लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे स्थानिक रहिवासी, व्यापारी, पादचारी, वाहनधारक, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसह भाजी विक्रेते आणि विद्यार्थ्यांना याचा अतोनात त्रास होतो. नेते मंडळी येताच त्यांच्या सोयीनुसार सदर बॅरिकेड्स हटवले जातात, मात्र नागरिकांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. आजवर स्थानिक प्रशासन, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांच्याकडे अनेक वेळा याबद्दल लेखी तक्रार दाखल केली असली तरी याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी याची वेळेत दखल घेऊन ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी आज सुभाष घोलप, अजित नाईक, आनंद पाटील, रमेश फाटक, दीपक गोडाडकर आणि विजय कामकर यांनी केली आहे. कर्नाटक राज्यातील शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरू करा या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा सुवर्णसौध परिसरात आंदोलन छेडले. राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरातील हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मागील वर्षी सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप शासन निर्णय अथवा अधिसूचना जारी करण्यात आली नसल्यानं अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन हाती घेतलं असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात याचे उग्र पडसाद उमटतील असे देखील यावेळी सांगण्यात आले. शासकीय पदवी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून राज्यातील महाविद्यालयांमध्ये 4,600 प्राध्यापक सेवा बजावत आहेत. पण 15 वर्षांपासून सेवा बजावूनही फक्त 12,000 गौरवधन दिलं जात असून अद्याप सेवेत कायम करण्यात आलेलं नाही. सर्व प्राध्यापकांना सेवेमध्ये कायम करण्याची मागणी अतिथी प्राध्यापक समितीच्या वतीने करण्यात आली. अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्यासाठी असंख्य अधिकाऱ्यांकडे विनवण्या करण्यात आल्या. मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन निवेदनही देण्यात आले, आंदोलनही छेडले. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची भेट घेतली असता सेवेमध्ये कायम करण्याचं आश्वासन दिले होते, पण अद्यापही अतिथी प्राध्यापकांना न्याय मिळाला नाही. आताचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अतिथी प्राध्यापकांच्या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. विकास कामात उत्तर कर्नाटकावर नेहमीच अन्याय होत आलाय. त्यातच बेळगाव जिल्हा आकारमानाने मोठा आहे. निपाणी भागाचा विकास होण्यासाठी चिक्कोडी जिल्हा निर्माण होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी बोलताना केले. आज मंगळवारी सकाळी उत्तर कर्नाटक विकास विषयावर चर्चा करताना शशिकला जोल्ले म्हणाल्या की बेळगाव जिल्हा पायाभूत मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलाय. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य यापासूनही दुर्लक्षित राहिला आहे. निपाणीमध्ये सरकारी शाळा खोल्यांची अवस्थाही दयनीय आहे. शिक्षकांची कमतरता आहे. हायस्कूलची संख्या कमी आहे. पदवीपूर्व कॉलेजेस कमी आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शेजारील महाराष्ट्रात शिक्षणासाठी जावं लागतं. रहिवासी दाखला कर्नाटकचा आणि शिक्षण महाराष्ट्राचे, यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसाय करताना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. 1924 साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त बेळगावमध्ये भव्य 2 दिवसीय परिषद होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. महात्मा गांधींनी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवल्यापासून 1 शतक पूर्ण करणारा हा कार्यक्रम काँग्रेसच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आणि त्याच्या चिरस्थायी वारशाचा दाखला म्हणून कल्पित आहे, असे ते आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, रणदीप सिंह, KC वेणुगोपाळ, ज्येष्ठ नेते अजय माकण, RV देशपांडे, मंत्री सतीश जारकीहोळी, संतोष लाड आदी मंत्री उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.